नमस्कार सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकीची झालेली आहे अशांसाठी 31 फेब्रुवारी पर्यंत त्यांच्यासाठी संधी दिलेली आहे. ज्यांची केवायसी चुकीची झालेली आहे, ज्यांचे पैसे बंद झालेले आहे, अशा लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसी करण्यासाठी परत एकदा 31 फेब्रुवारी पर्यंत संधी दिलेली आहे. तुम्ही तुमची केवायसी बरोबर करू शकता. तिथं तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमच्या आधार नंबरवर ओटीपी येईल. लगेच तुमच्या समोर दोन प्रश्न इथं खाली दिलेल्याप्रमाणे दोन प्रश्न विचारले जाईल. त्या दोनही प्रश्नाला तुम्हाला नाही नाही करायचं आहे आणि खालील माहिती बरोबर आहे याच्यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केवायसी केली तर तुमचे बंद झालेले जे पैसे आहेत तर ते तुमच्या अकाउंटमध्ये परत एकदा सुरू होणार आहेत. आता ते सुरू झाल्यानंतर तुम्हाला मागील हप्ते सुद्धा देतात की पुढील हप्ते चालू होतील. तर हे जेव्हा तुम्हाला पैसे येतील त्याबाबत तेव्हा समजून जाईल. पण तुमचे जी केवायसी चुकीची झाल्यामुळं तुम्ही होयचं नाही केल्यामुळं नाहीचं होय केल्यामुळं ही जी गफलत झालेली होती त्याच्यामुळे जे पैसे बंद झालेले होते तर ते तुमचे सुरू होणार आहेत. आणि जर कोणाचे पैसे बंद झालेले, कोणाची केवायसी चुकीची झालेली ही जर माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे अपात्र महिलांची यादी आलेली आहे आणि त्या सुद्धा आधार कार्ड घेऊन तुमची पात्र यादीमध्ये नाव टाकत आहे, जे त्या नियमामध्ये बसतात अशा सर्व महिला. तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांना सुद्धा भेटा आणि त्यांच्याकडून सुद्धा यादी बघा, तुमचं अपात्र यादीमध्ये नाव आहेत का. जर तुमचं अपात्र यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही पात्र यादीमध्ये आहात आणि तुमचे पैसे चालू आहेत. पण अशा बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच महिला भेटलेल्या आहेत, बऱ्याच महिलांचे कॉल आलेले आहेत. अशा महिला सांगत आहेत की ज्या महिलांनी आतापर्यंत केवायसी केलेली नाही, म्हणजे त्यांची 31 डिसेंबर जी लास्ट डेट होती तोपर्यंत त्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांची केवायसी करायला त्यांना संधीच भेटली नाही, त्यांचा आधार अपडेट नसल किंवा त्यांना माहित नसल, अशा बरेच कारणामुळं त्यांची केवायसी राहून गेली. तर अशा महिलांची आता केवायसी करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑप्शन सध्या रेडी नाही. त्यांच्यासाठी आता संधी गेलेली आहेत. आता त्यांच्या अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा नाव नाही आणि त्यांची इथं सुद्धा नंबर टाकला तर अशा प्रकारे मेसेज येतो. तुम्हाला हा मेसेज दिसत असेल अशा प्रकारे दाखवतो. म्हणजे त्या आता सगळीकडून हुकलेल्या आहेत. त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत केवायसी केली नाही तर त्यांना आता कायमचे पैसे बंद होणार आहेत. जर पुढे संधी देतंय तर संधी दिली तर नक्की आपण तशी अपडेट देऊ. पण आता असली कुठलीही संधी नाहीये. ज्यांची केवायसी झालेली नाही तर त्यांच्यासाठी कुठलीही संधी त्यांनी दिलेली नाहीये. पण ज्यांचे पैसे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते, त्यामधील ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते केवायसी करून सुद्धा तर त्यांच्यासाठी ही संधी दिलेली 31 फेब्रुवारी पर्यंत. तर त्यांनी लवकरात लवकर तुमची केवायसी ऑनलाईन सुद्धा करून घ्या आणि अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा पात्र यादीमध्ये नाव द्या. म्हणजे तुमचे जे हप्ते आहे पुढील हप्ते तुम्हाला नक्कीच भेटेल. आता काही दिवसामध्ये लगेच तुमचा पुढील हप्ते सुद्धा तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे. इतक्या दिवस आचारसंहिता असल्यामुळं सर्व योजना बंद होत्या आणि त्याच्यामुळे पैसे टाकणं सुद्धा बंद होतं. तर आता लवकरच लाडक्या बहिणीचे राहिलेला हप्ता किंवा राहिलेले तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यामुळे निश्चित राहा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.